क्या नाम की? ठीक है सिंह का मुझे नंबर अभी टेक्स्ट मैसेज पे भेजिए, मैं बात करता हूँ। तो भी आपने तीन भाई बोला सर. आज या ठिकाणी उकाणा गावामध्ये नेवासा तालुक्यामध्ये बेलापूर ते परळी हा जो लोहमार्ग ब्रिटिश कालीन 1922 मध्ये मंजूर झालेला आहे, तो लोहमार्ग व्हावा, हा रेल मार्ग व्हावा म्हणून आज या ठिकाणी रितेश भंडारी आणि सुरेश नरवणे, रज्जाक इनामदार ही मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. उकाणा आणि परिसरातील अनेक गावांनी पाठिंबा तर दिलाच, अनेक तालुक्यातील नेत्यांनी येऊन पाठिंबा दिलेला आहे. आजही मी यांच्या भेटीसाठी आलो होतो, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की 9 ते 14 खासदार असताना या विषयाला आम्ही सुरुवात केली खऱ्या अर्थानं, आणि त्यावेळेला याचा सर्वे पुनश्च सुरू झाला आणि त्यावेळेला सर्वे मंजूर झाला, सर्वे झाला. पण मधल्या 10 वर्षामध्ये पुन्हा हा थंड विषय झाला होता. पुन्हा आम्ही हा विषय, मी खासदार झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा परत विषय आम्ही उचलून धरलेला आहे. संबंधित मंत्री असतील, संबंधित रेल्वे बोर्डाचे चेअरमन असतील, अधिकारी असतील, या सर्वांपुढे हा विषय मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील 50% हिस्सा भरण्याचं कबूल केलं. या कामामध्ये आपले आमदार मुरकडे साहेबांनी देखील प्रयत्न केले आणि हे सर्व होत असताना पण अजूनही याची मात्र कार्यवाही होत नाही. मोठं दुर्दैव आहे. याबाबतचे देशाच्या लोकसभेमध्ये देखील मी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देखील जे काही प्रश्न विचारले त्या संबंधानं, त्यामध्ये देखील त्याचा नीटपणे प्रश्नाच्या उत्तराचं उत्तर देण्यामध्ये देखील चालढकल झालेली आहे. यानंतर या प्रश्नाच्या समक्ष भेटी पण घेतलेल्या आहेत. जो काही मागच्या कालखंडामध्ये अहिल्यानगर ते परळी हा लोहमार्ग झाला, त्यामुळे या लोहमार्गाची थोड्या अर्थानं ज्या पद्धतीची ढिलाई केंद्रामध्ये दिसून येते आहे, असं विदारक चित्र मला पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा पुन्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आताच्या अधिवेशनात पुन्हा रेल्वे मंत्र्याला भेटून सांगितलेलं आहे, रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला भेटून सांगितलेलं आहे. या मागे देखील हा विषय त्यांच्या जे काही सर्व कन्सर्न म्हणजे राज्यमंत्री आहेत त्यांना देखील मी लेखी दिलेला आहे आणि अनेक वेळा या विषयाची चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की सरकारचं यामध्ये निश्चितपणे केंद्र सरकारचं जे धोरण आहे ते फक्त आपलं रेल्वे बोर्ड बजेटचं म्हणजे फायद्याचं राहील, नफ्याचं राहील, जनतेची गैरसोय झाली तरी हरकत नाही, अशा प्रकारची जी भावना आहे रेल्वे मंत्र्याची आणि मला वाटतं रेल्वे बोर्डाची, ती दिसते ही अत्यंत चुकीची आहे. जो लोहमार्ग जिथे जमिनी सरकारने ॲक्वायर केलेल्या आहेत अत्यंत स्वस्त भावामध्ये 1922 मध्ये, जो लोहमार्गाची वाट गेली अनेक वर्ष 1922 तमाम जनता नेवासा शेवगाव हा पट्टा संपूर्ण बघते आहे. या भागाच्या दृष्टीनं त्याचप्रमाणे जी काही तीर्थक्षेत्र आहे ती जोडण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी आहेत. नेवासा असेल, तिरुपती असेल, आणि या भागाची जी बाजारपेठ आहे खऱ्या अर्थानं या भागामध्ये अनेक सहकारी कारखाने आहेत आणि या सर्व गोष्टीचा विचार करता सरकार या गोष्टीचा विचार करत नाही. भविष्यामध्ये या भागाला शनी शिंगणापूर आहे, नेवासामध्ये 1912व्या शतकातलं ज्ञानेश्वरांची ज्या ठिकाणी ते ठिकाण आहे, अनेक गोष्टी आहेत, शनी शिंगणापूर आहे आणि या सर्व गोष्टीचा साकारण्याचा विचार करता यात्रेकडून यायला देखील हा रूट अत्यंत सोपा आणि सरळ आहे. अनेक गोष्टी आहेत, परंतु या साकल्याने विचार न करता सरकार ज्या पद्धतीनं विचार करते की नफा नफा, तर त्याचा न विचार करता जनतेची हित यामध्ये कसं होईल आणि या लोकांची तळमळ कशी यशस्वी होईल सरकारनं, आणि 50% हिस्सा राज्य सरकार द्यायला तयार असताना इतकी हेळसांड व्हावी हे मोठं दुर्दैव आहे. या निमित्तानं मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस यांना देखील विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष घालावं आणि या लोकांनी गेली अनेक दिवस चाललेलं यांचं उपोषण थांबवण्यासाठी
केंद्र सरकारला आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सांगावं आणि हा लोकमार्ग होऊ द्यावा अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं भेटून तर करणार आहे. पण या निमित्तानं सांगतो, उपोषण करताना म्हणतो मी की आज तुम्ही उपोषण सोडा. हा विषय अनेक वेळा मांडलाय, येताना देखील रेल्वे मंत्र्यांना भेटून आलेलो आहे, पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. म्हणून मी या निमित्तानं पुन्हा विनंती करतो की हा विषय निश्चितपणे मार्गी लागेल. त्यांनी हे उपोषण सोडण्याचा प्रयत्न करावा अशी पुन्हा विनंती करतो. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आहेच. तुमच्या पत्रकार मित्रांचं असं सहकार्य लाभावं. या प्रश्नाला जितकी चालना मिळेल, वाचा फोडली जाईल, तेवढी आपण सतत फोडावी अशी देखील आपल्याला विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं साईंच्या चरणी प्रार्थना ठेवतो, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना ठेवतो, शनी देवाच्या देखील चरणी प्रार्थना ठेवतो की हा विषय सर्वांच्या मनामध्ये पॉझिटिव्हली येऊ देत, सर्वांना हा प्रश्न सुटावा म्हणून बुद्धी द्यावं अशी प्रार्थना करतो. आणि हा विषय मार्गी लावो की ज्याच्यामुळे या संपूर्ण पट्ट्यामध्ये, तालुक्यांमध्ये संपूर्ण एक आनंद होईल. त्या आनंदाचा मलाही वाटेकरी व्हायची भाग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. बहुतेक राष्ट्रीय मार्ग हे एक पाथर्डीतून जात आहेत, आष्टीतून जात आहेत, औरंगाबादतून जात आहेत. हे मधला मार्ग कसं होतं ज्याने एवढे साखर कारखाने तीर्थक्षेत्र जोडले गेलेले आहेत. मग इथं लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत का जनताच कमी पडते? नाही, आता जे लोहमार्गाच्या बाबतीमध्ये ते जे काही त्यांचं धोरण आहे ते काही उलगडा होत नाही. परंतु राज्यमार्ग जे आहेत किंवा म्हणजे रस्त्याच्या बाबतीत बोलतो का आपण, जे आहे नॅशनल हायवे, ते जे नॅशनल हायवे आहेत त्याची मात्र मी अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलेलो आहे. परंतु याच्यामध्ये ज्या काही चुका दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला एकच चूक सांगतो की हा जो अहिल्यानगर ते वडाळा भैरवा हा नॅशनल हायवे नाहीये. हा महाराष्ट्राच्या MSRDC असलेला रस्ता आहे. तो त्यांनी जागतिक बँकेला हँड ओव्हर केलेला आहे. आणि या दोन्ही यंत्रणांचं दुर्लक्ष आहे. हा करील तो करील आणि त्यांना डायव्हर्शन त्यांनी आता ते शिरूर पासून इकडे शेवगाव मार्गे दिलेला आहे संभाजीनगरला. हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये घ्यावा म्हणून मी विनंती आदरणीय गडकरी साहेबांना केलेली आहे. त्यावर चर्चा चालू आहे. त्यांनी त्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. ज्यावेळेला हा केंद्राकडे जाईल तेव्हा निश्चितपणानं या रस्त्याची 4 लेन होण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करता येतील आणि तो व्हावा अशी देखील अपेक्षा आहे. वडाळा ते संभाजीनगर हा रस्ता तिकडच्या त्यांनी तो केलेला आहे नीटपणे, परंतु दुर्दशा मात्र वडाळा ते अहिल्यानगरची आहे. त्यासाठी देखील माझे प्रयत्न चालू आहेत. आणि नॅशनल हायवेची जी काही कामं आहेत ती सर्व ठिकाणी आज चालू आहे. जसं आपल्या निमित्ताच्या माध्यमातून सांगतो की अहिल्यानगर मनमाड रस्ता असेल त्याचं काम चालू आहे. नंतर खेड ते नाशिक सिन्नर या रस्त्याचं देखील काम चालू आहे. आणि जे आता नव्यानं हा जो मार्ग आहे की चेन्नई ते सुरत व्हाया अहिल्यानगर हा देखील होऊ घातलेला आहे. माझ्या माहितीवर काहीतरी कॅबिनेट डिसिजन मध्ये तो अडकलेला आहे. शेवगाव नेवासा मार्ग हा इंग्रजकालीन मार्गावरच आजपर्यंत चालला. हा देखील जो विशाखापट्टणम हा देखील माहिती देऊ इच्छितो की घोटी ते विशाखापट्टणम हा जो मार्ग आहे व्हाया नेवासा शेवगाव, या देखील सूचना गडकरी साहेबांना मी लिखित दिलेल्या आहे. गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना हा 4 लेनिंग आणि नॅशनल हायवे मध्ये घेण्यासाठी विचार करण्याचं पत्र दिलेलं आहे. आणि नगर बीड जे आपले 3 खासदार सांसद आहेत, दिल्लीमध्ये यांचा समन्वय नाही दिसत. नाही, असं नाही, समन्वय आहे आमचा. मला जे माझ्या मतदारसंघाचे प्रयत्न आहेत ते माझे अहोरात्र चालू आहे. हा 65-70 किलोमीटरचा अंतराची दशा आहे आणि नेवासा आम्ही आता त्याविषयी शेवगाव गेवराईची जी व्यवस्था आहे त्यावर मी लंके साहेबांशी बोलतो. तोही रस्ता आम्ही निश्चितपणानं मार्गी लावायचा प्रयत्न करतो.